नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील लाखो निवृत्ती वेतनधारकांना एक मोठा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे। निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर अधिदान व लेखा कार्यालय किंवा कोषागार कार्यालयात सादर करावे लागणारे शपथपत्र आता स्टॅम्प पेपर ऐवजी साध्या कागदावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासनाचा हा नवीन नियम 1 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे। काय आहे शासन निर्णय पहा मित्रांनो। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार शासकीय कार्यालयामध्ये सादर करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे। यामुळे वित्त विभागाने 19 जून 2013 चा जुना आदेश रद्द केला असून निवृत्ती वेतनधारकांसाठी स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची शक्ती पूर्णपणे मोडीत काढलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक लूट आणि हेलपाटे थांबणार। मित्रांनो, यापूर्वीच्या नियमानुसार निवृत्ती वेतनधारकांना संयुक्त खाते उघडल्यानंतर 100 रुपयाच्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घ्यावे लागत होते। मध्यंतरी मुद्रांक शुल्कात सुधारणा झाल्यामुळे हा खर्च 500 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती। परंतु नवीन निर्णयामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना महागडे स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी कोषागार किंवा मुद्रांक विक्रेत्याकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत, तसेच त्यांची आर्थिक बचतही होणार आहे। आता निवृत्ती वेतनधारक साध्या कागदावर शपथपत्र भरून ते मुंबईतील अधिदान व लेखा कार्यालय किंवा राज्यातील कोणत्याही जिल्हा व उप कोषागार कार्यालयात सादर करू शकतील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।